नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 2 मार्च सोमवारी होळी आलेली आहे. तर या होळीच्या दिवशी येथे अर्पण करा एक नारळ. घरातील इडापिडा, वाईट शक्ती, बाधा दूर होईल. घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल. त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे? ज्यावेळेस आपण होळी पेटवणार आहोत त्या अगोदर आपला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. तर नारळ हे चांगलं घ्यायचं आहे. त्याला आपल्याला साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर जे 3 डोळे असतात ब्रह्मा, विष्णू, महेश, तर 3 डोळे आपल्याला फोडून घ्यायचे आहे. ते होल तयार करून घ्यायचे आहे. त्यामध्ये तूप आणि साखर आपल्याला घालायची आहे आणि हा नारळ एका डिशमध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, वृद्ध व्यक्तींवरून, सर्वांवरून आपल्याला उतरवून घ्यायचा आहे. उतरवून घेतल्यानंतर घरावरून देखील आपल्याला उतरवून घ्यायचं आहे. इडापिडा, वाईट शक्ती, बाधा, भांडणे संपू दे असं म्हणायचं आहे आणि घराची, मुलाची, पतीची प्रगती होऊ दे असं म्हणून हा नारळ आपल्याला होळीमध्ये दहन आहे तर तो करायचा आहे.